नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीच्या 7च्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूयात मुंबई, ठाणे आणि कोकणामधील टॉप 5 घडामोडी. शेतकऱ्यांना परत एकदा मी कर्जमुक्त करून दाखवणार म्हणजे दाखवणारच असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. तसेच सोयाबीनला हमीभाव देणार आहे, त्यामुळे 8 दिवसांनी तुम्ही सरकार बदलून दाखवा, मी तुमचं नशीब बदलतो असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिलाय. तुम्ही केवळ सरकार नाही बदलणार तर तुमचे नशीब देखील बदलणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बटोगे तो कटेंगेचा नारा दिला होता. योगी आदित्यनाथांच्या या विधानाला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी जाहीर विरोध केलाय. अशा घोषणा द्यायला हा काही उत्तर प्रदेश नाही, तिकडे उत्तरेकडे असल्या घोषणा चालत असतील, परंतु हा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणारा महाराष्ट्र आहे. मी राजकारणामध्ये आल्यापासून ही गोष्ट पाहत आलोय. त्याआधी विद्यार्थी दशेमध्ये असताना देखील मी पाहत आलोय की आपला महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांच्या विचारांवरती चालतो, त्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही विचार इथे चालत नाहीत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. कोकणामधून एक धक्कादायक बातमी समोर येते. 12 नोव्हेंबरच्या वेळेला पत्रकार सागर कदम ह्याला रामदास कदम यांच्या बंधूंकडून मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे. स्वतः सागर कदम यांनी या घटनेचा व्हिडिओ पुरावा त्याचबरोबर माहिती दिली. पाहूयात. काय पत्रकार लायसन घेतलाय? काय पत्रकार लायसन घेतलाय? पोलीस स्टेशन आम्हाला फुल देते, पोलीस स्टेशन आम्हाला फुल देते. चालेल, पोलीस आम्हाला कोणती गरज नसते कधी. आणि काय करायचे? चालेल, पोलीस आम्हाला कोणती गरज नसते कधी. आणि काय करायचे? तिथे भेट आम्ही काय गांडू नाही. कोण आम्हाला माहिती आहे, भोसले मुंबईत आम्ही भाईगिरी केली. तिथे भेट आम्ही काय गांडू नाही. कोण आम्हाला माहिती आहे, भोसले मुंबईत आम्ही भाईगिरी केली. गाडी फोडा पाहिजे. काय एकदा झालं असं काय ते आपण संजय कदम त्याला पण ठोकायची सैलू आपण असं यायला पाहिजे. गाडी फोडा पाहिजे. काय एकदा झालं असं काय ते आपण संजय कदम त्याला पण ठोकायची सैलू आपण असं यायला पाहिजे. ते भोईला सांगा, तो कंप्लेंट करायला आलाय. घेऊ नको, शिव्या दिला म्हणून मार. ते भोईला सांगा, तो कंप्लेंट करायला आलाय. घेऊ नको, शिव्या दिला म्हणून मार. 12 नोव्हेंबरला उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम हे त्यांच्या जामगे गावी सुर्वे यांच्या घरी मयत झालं होतं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि आपल्या गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. माझं देखील गाव जामगेच, त्यामुळे मी त्यांच्यासोबत होतो. गावदेवीचं दर्शन झालं, गाठीभेटी झाल्या. त्यानंतर आम्ही तिथून निघत होतो. तेवढ्यात रामदास कदमांचे भाऊ चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, त्यांचे पुतणे शैलेश कदम, मोहन कदम आणि त्यांच्यासोबत अजून बरीच माणसं होती. ते हातात काट्या घेऊन, घराचे कौल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत संजय कदम यांचे लावलेले स्टिकर फाडत होते, शिवीगाळ करत होते. मी पत्रकार म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो. मी रेकॉर्ड करतोय हे बघून चंद्रकांत अण्णा माझ्या जवळ आले, मला शिवीगाळ केली. त्यांनी मला मारहाण केली, माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. या सगळ्याची मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. या गोष्टीला झाले 4 दिवस. त्यांनी माझा मोबाईल घेतला होता, त्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि मला त्यांनी मोबाईल परत दिला. पण आता माझ्या घरच्यांना प्रेशराईज केलं जातंय. माझ्या वडिलांना सांगितलं जातंय की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग. हा काय प्रकार आहे? चंद्रकांत कदमांनी माझ्या कानाखाली मारली,
पण सांगितलं जातंय माझ्या वडिलांना की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग. हे अतिशय चुकीचं आहे. मला त्यांनी मोबाईल दिला, व्हिडिओ डिलीट मारल्या, पण त्यातल्या आता मी व्हिडिओ आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत. माझ्याकडे असणारे व्हिडिओ मी त्यांचा कधी गैरवापर केला नाही. मी स्वतः पत्रकार असून माझ्या चॅनलला बातमी स्वरूपात किंवा चॅनलवरती मी कधी प्रसारित केल्या नव्हत्या, प्रसिद्ध केल्या नव्हत्या. परंतु आता ती वेळ आलेली आहे. माझ्यावर आलं होतं इतवं ठीक होतं, पण आता माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, त्यांना प्रेशराईज केलं जातंय. त्यामुळे मी आता ह्या व्हिडिओ आहेत त्यांचं जे खरंपण आहे ते मी प्रसिद्ध करतोय. या गोष्टीला 4 दिवस झाले. मी 4 दिवस झाले माझ्या गावी गेलो नाही, कारण मला धमकी देण्यात आली होती, जर तू गावी आलास तर तुझे हातपाय तोडून टाकेल. मी या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये पण त्यानुसार तक्रार केलेली आहे. माझ्या घरच्यांना जर काय झालं, कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, काही बरं वाईट झालं, तर या सगळ्याला जबाबदार चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, शैलेश कदम आणि मोहन कदम असतील. बदलापूर येथील मानकिवली येथे एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. ही आग कशामुळे लागली याबद्दलचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू असून किती जण जखमी झाले, त्याचबरोबर किती नुकसान झालंय याबाबतचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. परंतु अग्निशामक दलाच्या वतीने या ठिकाणी सकाळपासूनच भीषण आग विझवण्याचे काम सुरू होते. राज्यामध्ये 18 ते 20 नोव्हेंबरला सरसकट सुट्टी दिली नसून केवळ ज्या शाळांमध्ये 100% शिक्षक नसतील तेथील आस्थापन त्यानुसार निर्णय घेतील असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. येत्या 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 18 आणि 19 नोव्हेंबरला कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही असं देखील मत त्यांनी व्यक्त केलंय. केवळ ज्या शाळेमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झालेली आहे आणि एकही शिक्षक शाळेमध्ये उपलब्ध नाही अशा संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावरती मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशी सूचना त्यांनी दिली आहे. बित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची. पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.